मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम लागपुरी येथे गावठी दारू अड्ड्यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांच्या नेतृत्वात छापा टाकण्यात आलाय। लागपुरी येथील पूर्णा नदीकाठी बाभळीच्या झाडाजवळ गावठी दारूचा मोठा अड्डा उद्ध्वस्त करून पोलिसांनी 700 लिटर गावठी दारू, 2 ड्रम मोहाचा सडवा, अंदाजे 76,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी नागपूर येथील दीपक सुभाष सातरोटे व मधुकर महादेव जामनिक या दोघांना अटक केली आहे। मूर्तिजापूर पोलिसांच्या या धडक कार्यवाहीमुळे तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय शोभेची वस्तू बनल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहेत। जिल्ह्यातील राज्य उत्पादन विभागाला एवढ्या मोठ्या गावठी दारूची माहिती मिळत नसेल का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। सदर कार्यवाही अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला।